छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या महाराष्ट्रामध्ये अनेक वाघ्या मुरळ्या बहुरूपी असे वेगवेगळे कलावंत होऊन गेले। मनोरंजनातून लोकप्रबोधन हा त्यांच्या प्रबोधनाचा पाया होता आणि समाजामध्ये एका वेगळ्या ताणतणावात राहणाऱ्या माणसांना एक आनंद द्यावा, त्यांचं दुःख थोडंसं कुठेतरी कमी करावं म्हणून ही जी बहुरूपी ही जी जमात आहे हा उपेक्षित महाराष्ट्रातला। तर या महाराष्ट्रातल्या या बहुरूपी लोकांनी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना एक मनोरंजनामधून त्यांना एक आनंदाची ऊर्जा देण्याचं काम या घटकाने केलेलं आहे। आपल्यासोबत लातूर जिल्ह्यामधून आलेली ही जी काही बहुरूपी समाज आहे, हे कलावंत आहेत मुरुडचे। तर या घाटनांदूर मुरुड या भागातून हे गेल्या अनेक पिढ्याने पिढ्या यांची ही कला, यांचं हे गुणवैशिष्ट्य हे जे जतन करत आलेत, तर असे आहेत आपल्या इथं VS शेगर, हे बहुरूपी मुरुडचे आहेत। त्यांच्याशी आपण थोडस संवाद साधणार आहोत। आपलं हिंदवी बाणा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपलं नाव सांगा। विलास शिवराम शेगर। आपल्या कुटुंबामध्ये गेल्या किती वर्षापासून ही बहुरूपीची जी काही म्हणजे कला आहे, ही कला आपण करत आलात? शिवाजी महाराजांच्या काळापासून बहिर्जी नायक हा बहुरूपी होता, तिथून आमच्या दादा परदादापासून ते असं चलत आलेली कला आहे। या कलेमध्ये येण्यामागचं मुख्य कारण काय? ही कला नेमकी कशासाठी करताय? आपल्याला शेतीबाडी नाही, ही कला कशी आहे साहेब, पहिले गाणं म्हणायची, बाजीराव नाना तुंबडी बार देना, घरी नाही दाना, हवलदार म्हणा, सासऱ्याचं लग्न नाही, सासू जवळ भरा नाही, आज सासूची जाऊला काढायचे, पोरं खामाला बांधा, कुत्री काकाला घ्या, चाळत पाणी प्यायला घ्या, तवा तोंड पुसायला घ्या। ही कला हे गाणं म्हणत होते पहिले। त्या जमल्या आया बाया मध्ये बसले, ताई त्याला बोलायची घाई, लग्नाला चला, नाक नाही नटेला, भोगपड भीतीला, लग्नाला चला। नेमकं ही जी कला तुम्ही सादर करताय ग्रामीण भागामध्ये, त्याचा मुख्य उद्देश काय? बहुरूपीचा पहिला धंदा जो ना, नाही समाजामध्ये म्हणजे त्यामधून काही तुम्हाला वेगळा संदेश द्यायचा का? समाजामध्ये जे काही कष्टकरी लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, सतत व्यसनाधीन असतात, ताणतणावामध्ये असतात, त्यांना म्हणजे त्याच्यातून मुक्त करण्यासाठी, एक आनंद देण्यासाठी मन करू मग बहुरूपी कला म्हणजे करत असताना म्हणजे नेमकं म्हणजे तुम्ही असं कोणतं आहे की त्या समाजाला तुम्ही आकर्षित करता ग्रामीण भागातल्या? असं एखादी चांगलं एक सांगा तुम्ही। बोल बाबा। समाजाला तुम्ही एक प्रबोधनात्मक अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जे काही देता, ते असं काय देता नेमकं ते सांगा थोडं। सांगायचं म्हणजे करमणूक। पूर्वी कसं होतं, उपजीविकेचं काय म्हणजे एंटरटेनमेंटचं काय साधन नव्हतं, टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हता। त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये आमच्यासारखे बहुरूपी जायचे आणि त्यावेळेस लोक मनोरंजन करायचे। उदाहरणार्थ जसं की चला काकू चला, लग्नाला चला, पोरं बांधा खामाला, कुत्रे घ्या काकाला, बाजीराव नाना, घरी नाही दाना, फौजदार म्हणून असे म्हणायचे। मग हे या वेशामध्येच तुम्ही कस काय म्हणजे येता? साध्या वेशामध्ये, साध्या गणवेशामध्ये येत नाही, तुम्ही एका युनिफॉर्म मध्ये येता, याचं काय कारण आहे? हे जो गणवेश आहे, हे जे कपडे आहेत, हे साधे कपडे मधील हे वरी जे घालतात, हेच घालण्याचं कारण काय? पहिली सोंग होती, पहिले भरपूर सोंग करून पाहिले, ही सोंग जरा जमातीला आवडतं, त्याच्यामुळे निघाला, टेव्या निघाले, पिक्चर निघाला, सगळे कला पहिले भरपूर सोंग केले, पांडुरंगाचे, वासुदेवाचे, डाकूचे, वकिलाचे, इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचे, आपल्या डॉक्टरचे, असे अनेक रूप घेतले। आणि त्या रूपांना कधी लोकांनी प्रोत्साहन दिलं नसल्यामुळे ही सोंग घेतल्यावर जास्त प्रोत्साहन भेटावं आणि भेटला, त्याच्यामुळे ही सोंग जास्त आवडत। तुम्ही गावामध्ये प्रवेश करत असताना या गणवेशामध्ये असता, लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते या युनिफॉर्मवर, या गणवेशवर, मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये याची नोंद करता का? अगोदर गेल्या पोलीस स्टेशनला जातो, साहेब लोकांना हसवतो आणि तिथं गावात प्रवेश करत असताना तुम्हाला ती कला गावकऱ्यांना द्यायची आहे। पोलीस पाटलाविषयी जातो, त्यांना बोलतो, त्यांच्याकडून पैसे घेतो, पुन्हा त्यांना बोलून शिनी
गावात फिरतो असं. त्यांच्याकडे नोंद करता का आम्ही आलो हो आम्ही बहुरूपी आहोत? पहिलं होतं ते. आता हे विचारा ना. आता नाही सर. पहिलं होतं. पहिले आडमोठी लोक होते, आता कोणी नाही. आता नाही आता. हा. म्हणजे आता काळाच्या ओघामध्ये नाही. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नोंदी करणं हे तसं करणं काय आता नाही. पूर्ण बंद झालं. बंद झालं. आता डायरेक्ट जायचं. मागायचं यायचं आपण. हा. मग याच्यावर म्हणजे शिकले सवरलेले असाल ना काही आहेत, म्हणजे आहेत, आहेत. मग नोकरी न करता का नोकरी मिळत नाही तुम्हाला? तुम्हाला काय आरक्षण आहे का? आमची माहित नोकरीला. मग तुम्हाला काय आरक्षण वगैरे आहे का? म्हणजे नेमकं कुण्या गटामध्ये येतो? भारतीय भटके विमुक्त जाती जमातीत आम्ही NTB मध्ये मोडलो जातो. हिंदू नाथपंथी डवरी गोसावी. डवरी गोसावी. भटके. बोला. ते राहत. मग शिकून सुद्धा आपल्याला नोकरी मिळत नाही, म्हणून या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये जाऊन त्यांना हसवण्याचं काम, खेळवण्याचं लोक काम नाराज करून असले आम्ही आपली खुश करतो. उपजीविका करता. मग शासनानं तुम्हाला शासनानं काही द्यावं अशी काही अपेक्षा आहे? नाही दिलं का? आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या काळात नाही दिला. असं द्यावं अशा आमच्या अपेक्षा भरपूर आहे. काय करावं नेमकं शासनानं तुमच्यासाठी? शासनानं कुठं तर आम्हाला कला ऐकून आमची मानधन सुरू करावं, बस एवढीच आमची मागणी. मग हे असंच भटकत राहायचं, लोकांना हसवायचं, जे मिळतंय ते घ्यायचं आणि त्याच्यावर आपली उपजीविका करायची. लेकरं शिकवण्यासाठी काय तर द्यावं. लेकरं शिकवलं की आम्ही आता. हो ना, म्हणजे शेवटची पिढी आहे, पुढची पिढी होईना सर. म्हणजे ही शेवटची पिढी राहील. शेवटची. म्हणजे आता तुम्ही शिक्षणाकडे वळलात. शिक्षणाकडे म्हणजे वळलो. फुले शाहू आंबेडकराची विचारधारा यांच्यामध्ये आता रुजत आहे. यांची मुलं या क्षेत्रामध्ये येतील याची कुठलीही खात्री देता येत नाही, कारण शासन आधार देत नाही, समाज सढळ हाताने मदत करत नाही. म्हणून शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही अशा पद्धतीची भावना या बहुरूपीमध्ये सुद्धा निर्माण झाली असून येणारा काळ हा यांचा समाज सुद्धा या क्षेत्रातून आता बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.